न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी मुंबईतील मंत्रालयात पार पडलेल्या आरक्षण सोडतीत महापौर पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे। त्यामुळे या पदावर महिला किंवा पुरुष दोघांपैकी कोणीही महापौरपदी विराजमान होऊ शकतो। हे आरक्षण 2026 ते 2028 या 2.5 वर्षांच्या कालावधीसाठी लागू राहणार आहे। 15 जानेवारी 2026 रोजी झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 128 पैकी 84 जागा जिंकत निर्विवाद बहुमत मिळवलं आहे। त्यामुळे आगामी महापौरपद सत्ताधारी भाजपच्याच नगरसेवकाकडे जाणे निश्चित मानले जाते आहे। याच पार्श्वभूमीवर भाजपमधील अनेक अनुभवी तसेच नवोदित नेत्यांची नावे चर्चेत आली असून पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे। महापौर पदाचे प्रबळ दावेदार कोण, महापौर कोण ही चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे। त्यामध्ये भाजप शहर अध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे शहर अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भाजपची सत्ता आणण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे। ते सलग 3 वेळा नगरसेवक राहिलेले असून प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे। शीतल उर्फ विजय शिंदे गेल्या 25 वर्षांपासून भाजपाशी निष्ठावान असलेले शीतल उर्फ विजय शिंदे हे देखील सलग 3 वेळा नगरसेवक आहेत। 2017 मध्ये महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदाची संधी हुकल्याने यावेळी त्यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे। रवी लांडगे भारतीय जनता पक्षाचे सलग 2 वेळा बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक असलेल्या रवी लांडगे यांचेही नाव संभाव्य दावेदारांमध्ये घेतले जात आहे। राहुल कलाटे नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेले राहुल कलाटे हे देखील महापौर पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात असून त्यांच्या नावाची शहराच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे। राजू मिसाळ अनुभव आणि संघटनात्मक ताकदीमुळे राजू मिसाळ यांचे नाव महापौर पदाच्या शर्यतीत चर्चेत आहे। दरम्यान आगामी काळात महापौर निवडीसाठी विभागीय आयुक्तांकडून अधिकृत कार्यक्रम जाहीर केला जाणार असून विशेष सभेत नव्या महापौरांची औपचारिक निवड करण्यात येणार आहे। पिंपरी चिंचवडच्या राजकारणात पुन्हा एकदा नवे नेतृत्व प्रस्थापित होणार असल्याने पुढील 2.5 वर्ष शहराच्या विकासाचा वेग आणि दिशा काय असेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे। अनेक नावे चर्चेत असली तरी अखेर महापौरपदी कोण विराजमान होणार हे येणारा काळच ठरवेल। आणि या संपूर्ण घडामोडींचा आढावा घेतला आहे महाराष्ट्र 18 न्यूजचे संपादक देवा भालके यांनी। पाहूया सविस्तरपणे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर पदाची आरक्षण सोडत आज मुंबई मंत्रालय या ठिकाणी काढण्यात आली आणि हे आरक्षण सोडत जे आहे ती खुला प्रवर्ग म्हणजे सर्वसाधारण खुला प्रवर्ग यासाठी काढण्यात आली। यामध्ये खुला प्रवर्गातील महिला तसेच पुरुष दोन्हीही महापौर होऊ शकतात। मात्र पुरुषांमध्ये काही नावं जे आहेत ते चर्चेत आहे। त्यामध्ये पहिलं नाव जे आहे ते म्हणजेच रवी लांडगे, कारण दोन्ही वेळेस बिनविरोध निवडून आलेले रवी लांडगे हे देखील चर्चेत आहेत। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर दुसरीकडे शत्रुघ्न बापू काटे यांनी पिंपरी चिंचवड शहराचे सूत्र हातात घेतल्याच्या नंतर पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर 84 जागा ज्या आहेत त्या निवडून आलेल्या आहेत। त्यांचं नाव देखील या ठिकाणी चर्चेत आहे। तर अजून एक नाव म्हणजे एक निष्ठावंत ते म्हणजे शीतल शिंदे। गेल्या काही वर्षापासून जे आहे ते शीतल शिंदे जे आहेत ते एकनिष्ठ म्हणून ओळखले जातात आणि मागे 2017 मध्ये नाराज असल्याचे चित्र होतं, त्यांचंही नाव या ठिकाणी चर्चेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर अजून 1-2 नाव म्हणजे तेच म्हणजे नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेले जे आहेत राहुल कलाटे हे यांचं नाव देखील चर्चेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि अजून एक नाव म्हणजेच राजू मिसाळ असे नाव जे आहेत ते पुरुषांमधून जे आहेत ते समोर येत आहे। पण येणारा काळच ठरवणार आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा महापौर कोण होणार आहे। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।